सूर्योदय न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। बीड जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी शांततेत मतदान पार पडले। मात्र बीड जिल्ह्यातील गेवराई येथे अमरसिंह पंडित आणि पवार यांच्या समर्थकांमध्ये वाद उफाळल्याचे पाहायला मिळाले। गेवराईतील राड्यात जखमी झालेले माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांनी रुग्णालयातील माध्यमांशी संवाद साधला। यावेळी गेवराई येथे मतदाना दिवशी झालेल्या राड्याबाबत त्यांनी सखोलपणे भाष्य करत भाजप नेते आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप करत खळबळजनक दावा केला आहे। नगरपालिका निवडणुकीदरम्यान गेवराईमध्ये पंडित विरुद्ध पवार हा संघर्ष पाहायला मिळाला। गेवराई येथील निवडणुकीदरम्यान पवार आणि पंडित कुटुंबातील सदस्य एकमेकांना भिडले। त्यातून मतदानाच्या दिवशी मोठा वाद उफाळून आला। या घटनेत माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना जबर मारहाण झाली। सध्या त्यांच्यावर बीडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याच दरम्यान बोलताना डावकर यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक दावा केला। गेवराईमध्ये मारहाणीची घटना ज्यावेळेस घडली त्यावेळी मी गेवराईमधील कार्यालयात होतो। याच दरम्यान 5 ते 6 जण तिथे आले। ते सर्वजण अमरसिंह पंडित यांच्या खुनाच्या इराद्याने तिथे आले होते। गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांच्या सोबत होते। त्यांची गाडी त्यांनी थेट आमच्या कार्यालयावर आदळली। त्यानंतर तिथे आल्यानंतर अमरसिंह पंडित यांना संपवून टाकायचं असे त्यांनी म्हटलं। ते नाहीत म्हणून मला संपवून टाकू असेही त्यांनी म्हटल्याचा खळबळजनक आरोप डावकर यांनी केला आहे। तसेच काठी, बेल्ट, लाथ्या बुक्क्याने मला मारहाण केली असेही त्यांनी सांगितले।